थेट जाऊयात, पंतप्रधान मोदी हे प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत। इथे दृश्य पाहतोय आपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज दौऱ्यावर आहेत आणि ते प्रयागराजमध्ये आता दाखल झाले आहेत। पंतप्रधान मोदी हे महाकुंभात जाणार आहेत आणि त्यानंतर पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करतील आणि गंगा मातेची पूजा ते करणार आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान मोदी आता प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, पण या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराज येथे महाकुंभात जाणार आहेत। मोदी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करतील आणि गंगा मातेची पूजा करतील। महाकुंभ मेळाव्यात पंतप्रधान मोदी दाखल होणार। प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून हा महाकुंभ सुरू झालाय। हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो। जगभरातील भाविक यात सहभागी होत आहेत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील प्रयागराज येथे महाकुंभात जाणार आहेत। प्रयागराज येथे ते आता दाखल झालेत आणि आता थोड्या वेळात पवित्र त्रिवेणी संगमात ते स्नान करतील, त्याचबरोबर गंगा मातेची पूजा करतील। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभ सुरू राहणार आहे। पंतप्रधान मोदींपूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिली आहे। इथे दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान मोदी हे प्रयागराजमध्ये दाखल झाले आणि थोड्याच वेळात ते पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करतील। जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाकुंभ मेळा मानला जातो। हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे आणि या खास महाकुंभ मेळ्यासाठी पंतप्रधान मोदी हे प्रयागराजमध्ये आज दाखल झाले आहेत। संगमावरील त्रिवेणीच्या प्रवाहात स्नान आणि गंगा पूजन पंतप्रधान मोदी करणार आहेत। त्यानंतर संगमावरच संत महात्म्यांना भेटण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित आहे। पंतप्रधान मोदी यांच्या सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही प्रयागराजमध्ये दाखल झालेत। त्रिवेणी संगमावर ते स्नान करतील। तर यंदाचा कुंभमेळा हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलाय आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींचा प्रयागराज दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे। आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानही होत आहे आणि या सगळ्या दरम्यान पंतप्रधान मोदी हे प्रयागराज येथे महाकुंभात जाणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या सोबत योगी आदित्यनाथ हे देखील आहेत। महाकुंभ मेळ्याला ते भेट देतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी माघ महिन्याच्या अष्टमी तिथीला शुभ मुहूर्तावर पवित्र त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत। मोदींचा सुमारे 1 तासांचा कार्यक्रम प्रस्तावित आहे। गंगेची पूजा आणि आरती पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल। त्यानंतर यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, मोदी हे प्रयागराजमध्ये पोहोचल्याचं कळतंय, नेमका काय नियोजित कार्यक्रम असेल त्यांचा? बिलकुल, आजचा जो कार्यक्रम आहे त्यांचा साधारणतः दुपारी 12:30 ते 1 पर्यंत ते प्रयागराजमध्ये असणार आहेत आणि आता ते अरल घाटावरून बोटीने महाकुंभ इकडे जातील आणि साधारणतः यासाठी 40 मिनिटं ते 50 मिनिटाचा अवधी लागणार आहे आणि तिथे नंतर महाकुंभमध्ये असतील 11 ते 11:30च्या दरम्यान त्या परिसरामध्ये असतील। त्यानंतर ते गंगा स्नान करण्यासाठी संगम येथे पोहोचतील आणि त्यानंतर मग संपूर्ण पूजा आणि तिथे आरती केली जाईल आणि नंतर सेक्टर 6 मधील जे गेस्ट पॅव्हलियन आहे तिथे जाऊन पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर मग साधारणतः 12:30 किंवा 1च्या दरम्यान
पुन्हा ते दिल्लीसाठी रवाना होत आहेत. कारण संसदेचं अधिवेशन एकीकडे चालू आहे, दुसरं म्हणजे की दिल्लीची निवडणुका सुद्धा चालू आहेत. आणि अशा वेळी मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजमध्ये गेलेले आहेत. आपल्याला माहित आहे की आता काही दिवसापूर्वीच एक दुर्घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा एक आढावा बैठक इथं होण्याची शक्यता आहे. रामराजे, आज तुम्ही म्हणालात आज खरं तर आज दिल्लीच्या निवडणुका एकीकडे पार पडतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोदी प्रयागराजमध्ये पोहोचलेले. नेमका आजचाच दिवस त्यांनी काय निवडला? हाच प्रश्न जो आहे तो विरोधक सुद्धा उपस्थित करत आहेत. अनेक विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केलेला की जेव्हा जेव्हा निवडणूक असतात तेव्हा तेव्हा पंतप्रधान हे तीर्थक्षेत्राला भेटी का देतात, अशा प्रकारचा सुद्धा सवाल उपस्थित केला गेलेला आहे. परंतु हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रयागराजला गेलेले आहेत. त्याचा मतदारावर किती परिणाम होईल किंवा दिल्लीच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम काय होणार आहे का, याबद्दल आपण चिंता करत नसल्याचं भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. मात्र जिथे आस्था असते, श्रद्धा असते, तिथे जाणं हे गरजेचं आहे. कारण यापूर्वी बजेट 1 तारखेला मांडण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर बजेट सेशनच्या अगोदर काही विरोधकांसोबत बैठका होत्या आणि त्यामुळं कुंभमेळ्यात जाणं शक्य झालं नव्हतं. म्हणून आजचा दिवस निवडल्याचं सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. नक्कीच. रामराजे, किती वाजेपर्यंत प्रयागराजमध्ये मोदी असतील आणि त्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना होतील? नेमकं कसा कार्यक्रम असेल? साधारणतः 12:30 वाजेपर्यंत प्रयागराजमध्येच मोदी असणार आहेत. त्यामध्ये आढावा बैठक असणार आहे, कहाणी असणार आहे, पूजा केली जाणार आहे तिथे. त्याचबरोबर ते स्नान सुद्धा करणार आहेत आणि काही साधू संतांच्या सुद्धा भेटी घेतल्या जाणार आहेत. आणि त्यानंतर दुपारच्या नंतर मग त्यांचा दौरा जो आहे तो दिल्लीकडे होणार आहे. त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत प्रयागराजमध्ये असतील अशी माहिती मिळते. नक्कीच. धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पंतप्रधान मोदी हे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत प्रयागराजमध्ये पोहोचलेलं आपण ही थेट दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. मोदी हे महाकुंभात सहभागी होणार आहेत. आज पवित्र त्रिवेणी संगमात ते स्नान करतील, गंगा पूजा करतील आणि हे थेट दृश्य आपण पाहतोय. मोदी प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत.